स्वागत आहे सगळ्यांचं आणखीन एका नवीन भागात. आज आहे मीराचा गृहप्रवेश. मीरा नवीन घरात सून म्हणून आली होती खरी, पण तिला तो सुनेचा दर्जा तिच्या सासरच्या लोकांकडून भेटलाच नव्हता. रात्री सगळे त्यांना काहीही न बोलता आपल्या आपल्या रूममध्ये निघून गेले होते. मीराचा गृहप्रवेशही झालाच नव्हता किंवा दुसऱ्या कोणत्या चालीरीती घरच्यांनी पूर्ण केल्याच नव्हत्या, कारण मीराचं आणि ऋषभचं लग्न हे घरच्यांना मान्यच नव्हतं. त्यांच्यामध्ये विनायकने सगळ्यामध्ये आगीमध्ये तेल ओतायचं काम चांगलं केलं होतं. हे बघितलं आपण कालच्या भागामध्ये. कालच्या भागामध्ये मीरा खूप नाराज होती. आता बघूया आजच्या भागामध्ये पुढे काय होतं. चला तर आता पुढे. त्याच्या अगोदर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि हो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रात्रीचे 12 वाजले होते, पण मीराला काही झोपच येत नव्हती. एवढा मोठा आलिशान पलंग होता, पण त्याच्यावर मीराला काही केल्या झोपच येईना, कारण तिच्यासोबत घरचे हे खूप चुकीचे वागले होते. मीरा अजूनही रडत होती. ऋषभलाही झोप येत नव्हती. त्यांची लग्नाची ही पहिलीच रात्र. त्यांनी रोमॅन्टिक व्हायचं, पण परिस्थिती खूप वेगळी होती. दोघेजण खूप टेन्शनमध्ये होते. मीरा, अगं रडू नको, परिस्थिती काही पण असू दे, पण सध्याची स्थिती अशी आहे की तू माझी बायको आहेस, फक्त विश्वास ठेव माझ्यावर. ऋषभ हळुवारपणे मीराचा हात हातात घेत बोलत होता. तुझ्यावर विश्वास आहे म्हणून तर तुमच्यासोबत लग्न करून यायला मी तयार झाले. ऋषभने मीराला हळूच मिठीत घेतलं. हा त्या दोघांचा पहिला स्पर्श होता. पहिल्या रात्री पहिला स्पर्श. तसं मीराचं अंग पूर्ण शहारून आलं. हृदयाची गती अगदी वाढली. तिच्या मनामध्ये थोडासा आनंद झाला. सगळ्यांना मी आवडत नाही, पण ऋषभला मी खूप आवडते, हे तिच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. मीराच्या माहेरच्या मंडळींनी पण मीराचा खूप तिरस्कार केला आणि आता सासरी पण तिच्या नशिबाला तेच आलं होतं. आता तू झोप, मला थोडंसं काम आहे, असं म्हणून ऋषभ मोबाईल घेऊन बाहेर गेला. बाहेर जाऊन तो चक्क अर्धा तास कोणासोबत तरी फोनवर बोलत होता. मीरा खिडकीमधून सगळं बघत होती. पलंगावर पडून पडून मीरा खिडकीमधून फोनवर बोलत असणाऱ्या ऋषभकडे बघत होती, पण तिला त्याच्यामध्ये काही वेगळं वाटलं नाही. मीराला ऋषभचा सहवास चांगला वाटला. ऋषभ फोनवरती बोलून झाल्यावर मध्ये आला. ऋषभ फोनवरती अगदी आनंदात हसत बोलत होता. जणू काय त्याचा खूप मोठा प्लॅन आता सक्सेस झाला होता. ऋषभ, कोणाचा फोन होता तुम्हाला? बराच वेळ फोन चालला होता. मीरा ऋषभला हळूच विचारते. अगं कोणी नाही, कंपनीमधून होता. अगं कोणी नाही, कंपनीमधून होता, असं कारण त्यांनी मीराला दिलं. मीरालाही हे कारण खरं वाटलं. दोघेही आता मनाला समजावत झोपून जातात. त्यांना डोळा लागतोच व पहाट होते. मीरा नेहमीप्रमाणे 6 वाजता उठते. घरातील नवीन सून होती, पण काय काम करावं हे तिला कळतच नव्हतं. म्हणून मीरा आंघोळ करून खाली हॉलमध्ये येते. हॉलमध्ये एक भलं मोठं मंदिर होतं. मीराला देवाची पूजा करायची पहिल्यापासून खूप आवड होती. तिथे येऊन ती देवाची पूजा करते. तिची पूजा झालेली असते तेवढ्यात ऋषभची आजी पूजा करण्यासाठी मंदिराकडे येते, तर मीराही तिथेच बसलेली असते. ऋषभची आजी रोज देवाकडे पूजा करायला न चुकता यायच्या. घरातील कोणीच पूजा करत नव्हतं दुसरं आजी सोडून. आजी आजारी असायच्या तरी पण देव बिना पूजेचे राहायचे. पण आजींच्या अगोदर आज मीराने पूजा केली होती आणि हीच गोष्ट आजींना खूप आवडली. आजींना मनातून खूप आनंद झाला. त्यांनी मीराजवळ येऊन बसल्या. त्यांनी मीराकडे बघून मोठी स्माईल केली व मीराला खूप छान वाटलं. काय गं, नाव काय आहे तुझं? आजी त्यांच्या हळू आवाजात म्हणाल्या. मीरा आहे आजी. वा, नाव तर खरंच गोड आहे हा. ऋषभचा आणि तुझा जोडा अगदी सुंदर दिसतो बघ. हां, आता ते वेगळं आहे की तुम्ही गुपचूप लग्न केलं. तसंही तुमचं एकमेकांवर प्रेम असेल तर ठीकच आहे. आजी मीराला अगदी प्रेमाने आणि आपुलकीने बोलत होत्या. घरच्यांनी तुमचं लग्न होऊ दिलंच नसतं. आजी मीराला अगदी आपुलकीने बोलत होत्या. आजी, तुम्हाला काही हवं आहे का? मीरा आजींना विचारते. चहा बनव, आपण दोघीही चहा घेऊ. आता
मीराची व आजीची चांगली मैत्री झाली होती. दोघीही बसून बराच वेळ गप्पा मारल्या होत्या. मीराला या भल्या मोठ्या घरामध्ये कोणीतरी आपलंसं भेटलं होतं. मीरा ताटकन उठून किचनमध्ये गेली. आजी पण तिच्या मागे गेल्या. आजी म्हणजे घरातील एकदम पॉवरफुल व्यक्तिमत्व होत्या. सगळी प्रॉपर्टी, सगळं काही त्यांच्याच हातात होतं. प्रत्येक कागदावर फक्त आजींची सही असायची. ऋषभ भलेही कंपनी स्वतः पाहत होता, पण ते सगळं वैभव आजींचंच होतं. ऋषभचे आजोबा जाताना सगळं काही आजींच्या हातात देऊन गेले होते. आजी मीराला कोणत्या गोष्टी कुठे ठेवल्या आहेत किचनमध्ये सांगितलं व मीराने त्या दोघींसाठी 2 कप चहा बनवला. दोघीही टेबलवरती बसून चहा घेतच होत्या. तोपर्यंत ऋषभ आणि ऋषभची आई व बाकी मंडळी ही खाली आली. मीराला असं किचनमध्ये शिरलेलं पाहून ऋषभच्या आईला खूप राग आला, पण त्या आजीसमोर काहीच बोलल्या नाहीत. आजीसमोर त्या गप्पच होत्या. मीरा, तुझं आवरून घे, आपण ऑफिसला जाऊ, ऋषभ मीराला म्हणाला. मीरानेही तसा होकार भरला व तिच्या रूममध्ये गेली. आजी पण एका हातामध्ये मोठी पिशवी घेऊन ऋषभच्या रूममध्ये गेल्या. मीरा बघतच होती. मीरा म्हणाली, आजी काय हवं आहे का तुम्हाला? नाही ग, मला काही नको आहे. हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय. आजींच्या हातात भली मोठी पिशवी होती. त्याच्यामध्ये सुंदर सुंदर 5 साड्या होत्या व 2 सोन्याचे दागिनेही होते. आजीने त्यांच्या नातसूनासाठी ते बनवले होते. मीरा आजींना पसंत होती. हे घे मीरा, अगदी तुझ्या नवऱ्यासारख्या, तुझ्या नावासारख्या छान आहेत सगळ्या साड्या आणि हे सोन्याचे दागिने. आज याच्यातलीच एक साडी घाल आणि हे दागिने पण घाल. शेवटी तू शिंदेंची सून आहेस आणि मस्त रेडी होऊन खाली ये. मीराच्या डोळ्यातून अश्रू येत होते. मीराने आजीला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, थँक्यू आजी. मी आशाच सोडून दिली होती की या घरात कोणी मला स्वीकार करेल म्हणून, पण तुमचं बोलणं आणि मला खूप आपलंसं वाटलं. आता मला इथे राहायला आणि इथल्या माणसांना आपलंसं करायला जास्त वेळ नाही लागणार. मीरा अगदी आनंदामध्ये बोलत होती. मीराने तिचं आवरायला सुरुवात केली. सुंदर हिरव्या कलरची साडी होती. ती मीराने घातली. आज मीराचा नवीन सून म्हणून नवीन घरात पहिलाच दिवस होता. साडी घालताना तिला तिच्या आईची आठवण आली. आज आई असती तर किती आनंद झाला असता तिला, मला असं साडीमध्ये किंवा कोणाची तरी सून आहे असं पाहायला. हे आठवताच तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. आजीने दिलेले दागिने पण मीराने घातले. सुंदर हिरव्या कलरच्या मॅचिंग बांगड्या, लांब सडक केस मोकळे सोडलेले. तिचा सगळं आवरून मीरा खाली गेली. पायऱ्या उतरत असताना सगळे अगदी तिच्याकडे नजर रोखून बघत होते. सुंदर काळेभोर केस, लांब सडक मोकळे सोडलेले होते. तिच्या गोऱ्या अंगाला हिरवा कलर अगदी उठून दिसत होता. अंगावरती 2 सोन्याचे दागिने होते. तिचं सौंदर्य पाहून ऋषभची आई अगदी उठूनच उभी राहिली. आजीचे साडी व दागिने पाहून तिला खूप राग आला. ऋषभची आई आजीजवळ गेली. हे काय आहे? तुम्ही हिला साडी व दागिने का दिले आहेत? ऋषभची आई आजीला बोलतच होती. तेवढ्यात आजी तिला ओरडून म्हणाल्या, का म्हणजे काय? ती आता ह्या घरची सून आहे. तुला नसेल आवडत, पण मला ती खूप आवडते. ऋषभची आजी ऋषभच्या आईला दाटूनच बोलली. आणि मी जे ठेवलं होतं माझ्या नातसुनेसाठी ते देऊन टाकलं माझ्या नातसुनेला. मीरा किती गोड दिसत आहे ग, आजी म्हणाली. मीरा येऊन आजीच्या पाया पडली. बाकी सगळ्यांच्या पाया पडणार, पण तिला कोणीच पायाला हात लावू दिला नाही. मीरा, आवरला ना तुझं? आता चल मग ऑफिसला जाऊयात आपण. ऋषभ मीराला म्हणाला. हो चल, मी रेडी आहे. दोघेही बंगल्याच्या बाहेर गेले. कसा वाटला आजचा भाग? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याचा भाग नक्की येईन. तोपर्यंत स्टे ट्यून.